प्रेम, शुद्ध निर्मळ प्रेम. लगेच राधेची मूर्ती डोळ्यासमोर येते, हो ना? राधा जी प्रेमाचे प्रतीक म्हणून अजरामर झाली. प्रेम हे भक्तीचे एक स्वरूप असू शकते हे श्री राधेने दाखवून दिले. तेच भक्तिभावपूर्ण प्रेम दिसून येत आहे हजारो भाविकांमधून, तेही आपल्या लाडक्या गुरुमाऊलींसाठी. आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात सारे काही जलद होत आहे. प्रत्येक गोष्टीचा वेग वाढत आहे. मग ते कोणाशी दूरवर असणाऱ्याशी बोलणे असो किंवा लांबवर प्रवास करणे असो. अहो, इतकेच काय तर साधा स्वयंपाक सुद्धा जलद करण्यासाठी नवनवीन टेक्नॉलॉजी आपल्या आजूबाजूला उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येक जण सर्व काही अगदी चुटकीसरशी कसे होईल याच्याच प्रयत्नात असतो. नवे गतीचा एक आजारच झालाय म्हणा ना. जर एखादी गोष्ट सावकाश झाली, साधं इंटरनेट सुद्धा स्लो झालं तरी माणूस अस्वस्थ होतो. परंतु आश्चर्य म्हणजे अशा युगात अशी काही माणसे आहेत जो इतकी साधन सुविधा असताना देखील पायी प्रवास करत आपल्या गुरूंना त्यांच्या जन्मदिनी भेटायला येत आहे. त्यांचा जन्मोत्सव साजरा करायला येत आहे. तेही एखाद दुसरे किलोमीटर नाही हा, तर चक्क 1000 मैलाहून अधिकही मंडळी चालत आहे. नागपूर, तेलंगणा, परभणी, नाशिक आणि मुंबई अशा 5 वेगवेगळ्या विभागातून हजारो भक्तगण पायी दिंडी घेऊन निघाले होते. हे निस्सीम प्रेम नव्हे तर काय. भयानक ऊन, पाऊस, वारा, वादळ, वाटेतले दगड धोंडे, खाच खळगे यांना धाडसाने तोंड देत सतत चालत राहणे आणि गुरुस्थान गाठणे हाच एक ध्यास. मग पायाला फोड येऊत, गोळे येऊत अथवा उष्णतेच्या झळा लागूत, कोणत्याच सुखसोयी नाही. फक्त मुखात एकच गुरुनाम आणि गुरुनाम. आहे ना अगदी जगाच्या उलटे. घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध, आणि त्यातही त्यांचा प्रयत्न एकच, गुरूंना अपेक्षित असे वसुंधरा संरक्षणाचे संदेश सगळ्यांना देत समाजाला योग्य ती दिशा दाखवीत अशीही कठीण तपश्चर्या करीत ही मंडळी निघाली आहेत नाणीस्थामच्या दिशेने. कोणी इतकं प्रेम आपल्या गुरूंवर कसं करू शकतं? आणि इतकं प्रेम जर हे सर्व भाविक आपल्या गुरूंवर करत आहेत तर ते गुरु किती प्रेमळ असतील. हे गुरु म्हणजे साक्षात आपले लाडके परमात्मा स्वरूप लाखो भाविकांच्या हृदय मंचकावर आरूढ झालेले, त्यांच्या मनावर अधिराज्य करणारे, परमार्थाचे अतिउच्च टोक गाठून कलियुगातील परिपूर्ण संतांचे, अद्वितीय गुरूंचे आणि आदर्श शिष्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच परमपूज्य जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज, ज्यांनी आपल्या भक्तासाठी, आपल्या लेकरांसाठी, अवघ्या समाजासाठी आपला देह झिजविला. प्रपंचात राहूनही फक्त आणि फक्त आपल्या आध्यात्मिक प्रपंचाचाच विचार केला. दिवस रात्र बसून आपल्या बाळांना दर्शन दिले. त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी अहोरात्र बसून आध्यात्मिक लिखाण केले. अनेक राज्य, देश पादाक्रांत केले. तहानभूक, सततचा प्रवास, प्रवचन, प्रशासकीय आणि संघटना सभा यामध्ये अविरत बोलत राहिले. नवनवीन सोयी सुविधा आपल्या भक्तांसाठी निर्माण केल्या आणि अजूनही करीत आहेत.
ठिकठिकाणी भक्तगणांच्या सुविधेसाठी उपपीठांची निर्मिती करत आहेत। या ना त्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांमधून आपल्या सगळ्यांकडून समाजाची सेवा करून घेत आहेत, उच्च प्रतीचा परमार्थ करून घेत आहेत। आजच्या या डिजिटल टेक्नॉलॉजीच्या युगात साधकांना भक्तीमध्ये अथवा आध्यात्मिक ज्ञानार्जनामध्ये कोणतीच बाधा येऊ नये म्हणून विविध ॲप्लिकेशन्स बनवून घेत आहेत। आपल्या हयातीनंतरही आपल्या लेकरांना भक्तीत अंतर पडू नये, त्यांना आपली पोकळी भासून भक्तीत अंतर येऊ नये म्हणून निर्गुण स्वरूपाकडे नेण्याची व्यवस्था सुद्धा करून ठेवली। इतकी प्रचंड मेहनत आपली गुरुमाऊली आपल्या सगळ्यांसाठी घेत आहेत। साहजिकच हे सर्व प्रेमाशिवाय कसे शक्य होईल? आणि हेच खरे गमक आहे भाविकांच्या परमपूज्य स्वामीजींवरील या निस्सीम प्रेमाचे। यांचा 59वा जन्मोत्सव श्री संप्रदायाच्या मुख्यपीठ नाणीस्थाम येथे आयोजित करण्यात आला होता। 21 ऑक्टोबर 2024 आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि खास दिवस। आपल्या या गुरुमाऊलीने याच दिवशी 1966 मध्ये या भूतलावर भौतिक जगात प्रवेश केला। लाखो भक्तांच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी मग उत्सव तर होणारच ना। हा जन्मोत्सव सोहळा सुरू झाला 20 तारखेपासून, पण याची खरी धामधूम सुरू झाली ती 13 सप्टेंबरपासून नागपूर येथून। मोठ्या थाटामाटात पूर्व विदर्भ उपपीठाहून हजारो भाविक परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुका रथात विराजमान करून वसुंधरा पायी दिंडी घेऊन निघाले नाणीस्थामच्या दिशेने। त्यामागून तेलंगणामधील भाविक निघाले 25 सप्टेंबरपासून। लगोलग अजून 2 पायी दिंड्या मराठवाडा उपपीठ म्हणजेच परभणी येथून आणि उत्तर महाराष्ट्र उपपीठ अर्थात नाशिक येथून निघाल्या। आता इथे राजधानी शांत बसणार का? मग मुंबई देखील पायी दिंडी घेऊन निघाली 3 ऑक्टोबर 2024 या दिवशी। पाचही दिंड्या मजल दर मजल करीत एका मागोमाग येऊन मुख्य पीठावर येऊन धडकल्या।
आणि सगळ्यांचाच आनंदाला जणू उधाण आले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाश्रूंचा बांध फुटला. त्यांचा शीण तर कुठल्या कुठे विरून गेला. प्रत्येक जण एकमेकांना अगदी जन्मोजन्मीची नाती असल्यासारखे भेटत होते. तर हे दृश्य पाहून त्या गुरुमौलींचे डोळे सुद्धा पाणावले होते. आपल्या लेकरांना असे एकत्रित पाहून निश्चितच त्यांचा ऊर अभिमानाने, वात्सल्याने भरून आला असेल. सोहळ्याच्या पहिल्या दिवशीच मुख्य मंदिरातून प्रभू श्रीराम, श्री वरदविनायक आणि संत शिरोमणी श्री गजानन महाराज यांना विधिवत उत्सवाची निमंत्रण घेऊन भाविक वाजत गाजत गेले आणि परतले ते या सर्व देवांना सोबत घेऊनच. संपूर्ण वातावरण अतिशय दिव्य आणि सात्विक भासत होते. निसर्गाचा ऊन पावसाचा खेळ सुरूच होता. मात्र भाविकांचा उत्साह तीळ मात्रही ढळत नव्हता. दुसरा आणि मुख्य दिवस उजाडला तो पहाटेच्या सोनेरी किरणांनी आणि काकड आरतीच्या मंजूळ स्वरांनी. सकाळचे सत्र रंगले ते विविध प्रकारच्या आणि तेही त्यांच्या गुरुबंधूंनी आणि भगिनींनी सादर केलेल्या कीर्तन, व्याख्यान आणि प्रवचनांनी. एका गुरुबंधूंनी तर चक्क परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या जीवनावर पोवाडाच रचला आणि गायला सुद्धा. त्या सगळ्यांमधला बंधुभाव, प्रेम आणि जिव्हाळा अत्यंत दृष्ट लागण्याजोगा होता. ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझा अंबे, करुणी प्रारंभे. डपावर थापतून तुन्याचा, डपावर थापतून तुन्याचा, डपावर थापतून तुन्याचा. 21 ऑक्टोबर आला, तो दिवस म्हणजे आजचा दिवस. सुभद्रा मातेच्या बघा पोटाला पिता बाबूराव, आईचं नाव सुभद्रा माता. पूर्वीचं घराणं क्षत्रिय घराणं नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यात पूर्वजांचं राहणं होतं. पण या देशाचं कार्य करण्यासाठी या कोकण विभागामध्ये वाडवडील येऊन राहिलेले होते. पण आई सुभद्रा देवी दत्तदेवाची निश्चिम भक्त, उत्सवामध्ये स्वामींनी जन्माला आलं पाहिजे. माझ्या पोटाला एक योगी महात्मा जन्माला आला पाहिजे. थोर महात्मे होऊन गेली चरित्र त्यांची पहा जरा. आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे मार्ग खरा. जिजाऊ माँसाहेबांची दिशा या सुभद्रा देवीनं घेतली. जिजाऊ माँसाहेबांनी नवरात्रामध्ये शारदा उत्सव चालू असताना 7व्या माळेला देवी पुढे पदर पसरलेला होता आणि नरेंद्र स्वामीच्या मातेनं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. संध्याकाळी मुख्य उत्सवाचा श्री गणेशा झाला सांजारतीने. झाले मन झाले विमान, मी तू पाणाची
यानंतर दिदिमा स्वरूपश्रुती यांचे प्रवचन संपन्न झाले. जो हमें सफल करना है वो वाट दिखाने का कार्य, वो घाट दिखाने का कार्य जगत गुरु श्री करते हैं. इस धरा पर चलते बोलते परमेश्वर यानी अनंत श्री विभूषी जगत गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य जी महाराज करते हैं कि नहीं. इसीलिए जीवन में गुरु की आवश्यकता है. कहा जाता है जिसके जीवन में गुरु नहीं उसका जीवन इस कुंजवन आश्रम में आए हैं और हमें जगत गुरु श्री ने ये हाथ जो है अपना हाथ उन्होंने आगे बढ़ाकर हमें उन्होंने क्या किया है, अपनाया है. ये हमारा परम सौभाग्य है. मैं यही कहना चाहूंगी कि जीवन में गुरु की आवश्यकता क्यों है, क्योंकि जन्म मरण के फेरे जो है वो हमें क्या करने हैं, छुड़वाने हैं और हमें उस मोक्ष की प्राप्ति करनी है, उस परमानंद की प्राप्ति करनी है. क्योंकि जगत में इस धरा पर सगुण साक्षात ईश्वर जब आते हैं तो वो आते हैं तो केवल आते नहीं हैं, तो अपनी रूहानी दौलत लुटाने के लिए वो इस धरा पर आए हैं. उस परमानंद को हमें देने के लिए वो आए हैं. हर व्यक्ति के मुख पर वो सुख, वो आनंद, वो मुस्कान जो है वो देने के लिए और हमारा अंतिम ध्येय, हमारा लक्ष्य जो है वो पूर्ण करने के लिए वे इस धरा पर आए हैं. या सुंदर प्रवचन नंतर उत्सुकतेने सर्व वाट पाहत होते ते परमपूज्य दादाश्रींच्या प्रवचनाची. जिनका आशीर्वाद, जिनका प्रकाश हम अपने अंधकारमय जीवन में कितने सालों तक भी लेते रहें फिर भी उसकी रोशनाई में कोई कमतरता नहीं होती, उसकी रोशनाई कभी खत्म नहीं होती. ऐसे पिता का कहिए, ऐसे माता का कहिए, ऐसे गुरुओं का, क्योंकि माऊली का मतलब है माँ और माँ का हृदय माँ ही जान सकते और कोई नहीं जान सकता. हम आप नहीं जान सकते. हम कार्यकर्ता बहुत विशेष तैयारी करते हैं हमारी जिम्मेदारी पूर्तता करने की, लेकिन आखिर वो जो माँ का हृदय है वो माँ का हृदय बहुत अलग है. और इसीलिए छोटी छोटी बात, दिंडी में जब आप आ रहे थे तब छोटी छोटी बातें आपको स्वामी जी आध्यात्मिक शाला द्वारा बता रहे थे कि ऐसा मत करो, वैसा मत करो, इतना ही किलोमीटर चलो. हम हमारे माँ के लिए कितना भी करें तो भी हम माँ के ऋण से कभी मुक्त नहीं हो सकते. और यही माऊली का ऋण आज हम सबके ऊपर है. ये ऋण कभी कम नहीं होगा, लेकिन हम माऊली को जरूर एक सुंदर तोहफा दे सकते हैं. हम माऊली को जरूर एक माऊली को गर्व महसूस करने का अवसर दे सकते हैं उनके जिंदगी में. माऊली ने कहा है, अरे एक नरेंद्र क्यों, यहाँ लाखों नरेंद्र बनने चाहिए, लाखों स्वामी बनने चाहिए. मंजुळ गोड तुझे नाम सदा मुखी वसावे. माझी हरी वृत्ती राहो, तुझी चरण सेवा हो. आज का संदेश क्या है प्रवचन का? मैंने कहा कि हम सब इंसानियत का जन्म लिया है, इंसान का जन्म लिया है, लेकिन 2 कदम पीछे है. हम सब के पास तन है, तन यानी शरीर. हम सब के पास मन है, हम सब के पास भाव है, हम सब के पास वह शक्ति है, वह चैतन्य है. लेकिन इन सभी को हमें उस सूरज की तरफ हमारा दिल लगवाना है, माऊली की तरफ दिल लगवाना है पूरा. कुछ लोगों ने तन से लगवाया है
किसी ने मन से लगवाए लेकिन तन छूटा है, किसी का भाव है लेकिन मन साथ देता नहीं, तन साथ देता नहीं, ऐसे नहीं चलेगा। और स्वामी जी ने जितने वचन दिए हैं उन वचनों के ऊपर हम सदा चलेंगे। यही तोहफा, यही उनका गौरव हो सकता है आज के विशेष दिन के लिए। यह संकल्प आज हम सभी लोग अपने मन में धारण करें और वो धारण किया हुआ संकल्प के ऊपर सदा चले, यही सबसे बड़ा तोहफा गिफ्ट हम स्वामी जी के लिए दे सकते हैं। आता वेळ आली होती ती गुरुमाऊलींच्या प्रवचनाची. पण गंमत अशी की प्रवचनाच्या जागी आज चक्क गप्पाच रंगल्या होत्या. परमपूज्य दादाश्री व स्वामीजींना त्यांच्या वैयक्तिक जीवनावर प्रकाश टाकणारे अनेक प्रश्न तमाम भाविकांच्या वतीने विचारले, जेणेकरून परमपूज्य स्वामीजींचे बालपण, त्यांचे कुटुंब प्रमुख म्हणून घरातील वागणे बोलणे सारे काही उलगडले जाईल. माऊलीला काही येत नाही असं काहीच नाही. या सगळ्या ज्या गोष्टी आज आम्हाला दिसतात आणि प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्ह रिझल्ट आहे, त्याचं यश आलेलं आहे. तर मला प्रश्न सगळ्यांच्या वतीने असा विचारायचा आहे स्वामीजींना, की या सगळ्याचं जे काही स्वरूप होतं याची लक्षणं कुठेतरी बालपणामध्ये आपल्याला दिसून येत होती का, किंवा बालपणी ह्या सगळ्या गोष्टीचं कुठेतरी तुम्हाला स्वतःला ठाव लागला होता का, असा माझा प्रश्न आहे. आणि त्याच्यावरती तुम्ही आम्हाला जे तुम्हाला स्फूर्त आणि जे मनापासून एकदम खळखळून सांगावं अशी आम्ही आपल्या चरणी विनंती करतो. आज सद्गुरू म्हणून बोलत नाही, जगद्गुरू म्हणतं नाहीच नाही. आज एक तुमचा मोठा मित्र म्हणून बोलेल. मला तुमचं मित्र व्हायला फार आवडतं. गुरूंपेक्षा मित्राच्या भूमिकेमध्ये मला जास्त आनंद वाटतो मनापासून. खरंही आहे की हे मंदिर कुठलंही मंदिर असू दे, त्याचं ड्रॉइंग हे माझं असतं. आपण ज्या संतपीठावर बसलेलो आहोत त्या संतपीठाचा जवळजवळ 70 फूट बाहेर कॅन्टिलेवर काढलेला आहे. इथे जे आर्किटेक्ट असतील, इंजिनियर असतील त्यांना माहिती आहे हे चॅलेंज आहे, तरीसुद्धा एवढा कॅन्टिलिव्हर बाहेर येऊ कसा शकतो. हे जे आता आपण संतपीठ आणि संतपीठाच्या समोर आपण जे बसलेलं आहात, ओपन थिएटर जे आहे त्याचं मी ड्रॉइंग देऊन गेलो, आखून दिलं आणि आम्ही कार्यक्रमाला निघून गेलो. आणि त्यावेळी आमच्याकडे गँग चिऱ्याचं काम करणार, जांभ्या दगडाचे काम करणार 150 लोकांची होती. आणि निघून गेलो. 22 ते 25 दिवसांना नेहमी दौरा यायचा आमचा. आणि येऊन बघितलं त्यावेळेला जवळजवळ भरपूर मोठं काम झालं होतं. 30-40 लाखाचं काम झालं होतं. आणि येऊन बघितलं तर तिथेच हे महाद्वार जे आहे तिथे एंड करून टाकला त्यांनी ह्या कर्वेचरचा. आता ती जागा वेस्ट जाणार जिथे आता शिवाजी महाराजांचं आणि जिजाऊ मातेचा जो संवाद साधतात, ती एखादा टेलरची कैची चुकून लागल्यानंतर ती पॅन्ट फाटते किंवा कपडा फाटतो आणि तिथं तो रफू करतो, तसं मारलेला रफू आहे मी तो. कारण इथून बरोबर समोर जर बघितलं तिथे अमृत कलश आहे, तिथून बघितलं ते टूस झालेलं आहे. हा डी झोन आहे तो असा वाकडा झालेला आहे. का? त्याने कंपासच चुकवला. जे कारागीर होते त्या कारागिराने कंपास चुकवून टाकला आणि जे कर्वेचर असे आहेत अर्धवर्तुळाकार ते चुकवले त्याने आणि ते चुकवल्यामुळे तिथे एंड झाला. आता या जागेचं काय करायचं, पडीक जागा राहणार. तिथे मी येऊन बघितलं, अरे हे काय केलं, गडबडच झालं आहे फार. पण माझ्यावर पूर्वीपासून गुरूंची कृपा असणार 100%. मला वाटतं शिवाजी महाराजांनंतर, म्हणजे गर्व म्हणून नाही, मगाशीच मी सांगितलं मित्र म्हणून बोलतो आहे, तुमचा एक मोठा मित्र म्हणून बोलतो आहे. शिवाजी महाराजांच्या नंतर गड कुणी बांधला असेल तर मी बांधला आहे. तर हे जे काही सामर्थ्य आहेच, म्हणजे आपल्या पाठीमागे बाप्पा, आपण नेहमी बोलताना सांगता की बाप्पा आहेतच, माझ्या प्रत्येक कृतीमध्ये बाप्पा असतात. प्रत्येक क्षणी ते कुठली गोष्ट करतात किंवा ते बाप्पांना सोडून कधी झालं नाही.
तर याची कुठेतरी लक्षणं असं आपल्याला वाटतं का की ज्यावेळी आपण लहान होतो, आता आपण लहानपणाबद्दल बोलत होतात पण मीच मध्ये प्रश्न टाकला की खरं सांगू की मनोरंजन करू. आम्हाला मनोरंजनात्मक खरं ऐकायचं आहे. ज्या वेळेला आम्हाला वेद पाठशाळेमध्ये हिंदू धर्मातील सर्व जातीच्या मुलांना वेद शिकवायची पाळी आली, त्यावेळेला पुस्तकं जी होती ती प्राप्त होईनात. मी स्वतः ती पुस्तकं तयार केले. माझी 6 पुस्तकं वेद पाठशाळेमध्ये आहेत अभ्यासासाठी. आणि कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाकडून त्याची मान्यता घेतली आणि ती मुलांना शिकवण्यासाठी आहेत. मी शाळेमध्ये असताना एक आबोली नावाचं एक नाटक लिहिलं होतं. मी 7वी 8वीला असताना लिहिलं असेल कादंबरी. गुण असावेत म्हणजे गुण होते आणि म्हणून हे मला वाटतं सगळं शक्य झालं. 18 दिवसामध्ये आम्ही 21 अध्यायांचा ग्रंथ लिहिला, जो श्रीलीलामृत नावाचा ग्रंथ आहे. की नरेंद्र महाराज लीलामृत ग्रंथ बंद होण्याची वेळ आली, कायदा झाला, प्रारूप झालं आणि त्याच्यामध्ये टिपिकल टाकले शब्द. त्यावेळी लक्षात आलं की हे आम्हाला अडकवण्याचं काम आहे. मी असं म्हणणार ना मी अभ्यासू आहे म्हणून, माझा बोलविता धनी वेगळा आहे. पण हे सगळे जे गुण आहेत, संघटन कौशल्य असेल, पण हे संघटन कौशल्य जे आहे आम्ही मित्रांची झुंड तयार केलेली होती आणि दत्त जयंती पहिली सुरू केली होती. मला वाटतं 5वीला असेल, 4 आणे काढायचो गुरुजी आम्ही. हे पण दत्त जयंती करायची म्हणजे करायची. ती प्रथा अजून पण चालू आहे गावामध्ये दत्त जयंतीची. आपल्याला करायचं म्हणजे करायचं. मला फसवण्याचा जो प्रयत्न करतो त्याला वाटतं मी आता ना फसवणार म्हणजे फसवणार, त्याने मला कैची टाकायच्या अगोदर मी निघून गेलेला असतो आणि तो तोंडावर तोंड घशी पडतो. हे माझं गमक आहे याच्यात. बोला पुढे. बालपणी अशा अनेक लीला आपण केलेल्या आहेत आणि बाळाचे पाय पाळण्यात दिसत असतात. तर अशापैकी अशी कोणती लीला किंवा अशी कोणती गोष्ट आपल्याला वाटते की ह्या माझ्या मुलांना पण मी ती सांगावी, आणखीन आनंदाने सांगावीशी वाटते, अशी एखादी गोष्ट जर शेअर केली तर? माझ्या आवडीचा स्वभाव आहे मदत करणे. हा लहानपणापासून आहे. आता मी नाव सांगणार नाही त्या मित्राचं. त्याचे वडील जे होते ते शिक्षक होते, प्यायचे. आणि तो माझा मित्र, त्याचा भाऊ, त्याची बहीण, अशी जी 4-5 मुलं होती आणि त्यांचे प्रचंड दारूमुळे हाल व्हायचे. त्या आईनं मला डबा दिला, त्यांना खायला मिळायचं नाही, तर मी माझा जो डबा होता तो मी त्याला देऊन टाकायचो. फी भरायला लागायची, ती मी पैसे देऊन टाकायचो आणि आईला सांगायचो पैसे हरवले म्हणून. मग आई मारायची. पण कबूल करायचो नाही मी, कधी सांगायचो नाही की मी माझ्या मित्राला दिले म्हणून. कारण तो शिकला पाहिजे. माझे आईवडील चांगले आहेत म्हणून मला देतात, त्याला पण असं झालं पाहिजे. आणि तोच कदाचित इथे उपयोग आहे. नाणीजमध्ये आपण CBSE बोर्डाचं शाळा घातलेली आहे. नाणीजमधले पंचक्रोशीतले काही लोक, नाणीजमधले काही लोक असं बोलतात की नरेंद्र चारणकडे पैसे भरपूर झाले म्हणून घातलं आहे फुकट शिक्षणाची सोय, त्यात काय मोठं नावासाठी घातलेलं आहे. हे जरी मला बोलले, अजूनही बोलतात. काय म्हणतात, CBSE बोर्ड आहे आणि CBSE बोर्डाला नर्सरीपासून आता 12वीपर्यंत आहे आणि पुढच्या वर्षी कॉलेजची इमारत बांधून झाली की ग्रॅज्युएशनपर्यंत सायन्स साईड आणि कॉमर्स साईड चालेल. आता 12वी आमची सायन्स साईड आणि कॉमर्स साईड आहे. तर नर्सरीपासून 12वीपर्यंतचे जे वर्ग आहेत त्याला पूर्णतः विनामूल्य शिक्षण आहे. पालकांनी 1 रुपया पण भरायचा नाही. मुलांची विद्यापीठाची फीसुद्धा आपली संस्था भरते. म्हणजे मी नाही भरत, तुम्ही भरता सगळे. मग काही लोक म्हणतात की पैसे भरपूर झालेत म्हणून वाटत आहेत, पण इथून पंचक्रोशीतून मी ती शाळा बाहेर घेऊन जाणार नाही म्हणजे नाही. कारण एक मूल ज्या वेळेला घडतं, आज अशिक्षित लोकांची पोरं शिकत आहेत, ग्रॅज्युएट ज्यावेळी तो मुलगा होतो किंवा ती मुलगी ग्रॅज्युएट होते, त्या पुढची पिढी अडाणी कधीच राहत नाही. ह्यांनी जरी मला शिव्या दिल्या तर मला ते वाटतच नाही. दिल्या कुणाला, या शरीराला दिल्या, मला कुठे दिले? मला ते कधीच शिव्या देऊ शकत नाहीत. त्यामुळे एखाद्याला मदत करणे हे पहिल्यापासूनचा गुण आहे. कदाचित तो आईकडून मिळालेला
बरदस्त असेल म्हणून तसं असेल. आई दत्त महाराजांची भक्त होती आणि मी सगळ्यात लाडका. 4 बहिणींच्या पाठीमागचा मी, त्यामुळे मी लाडका असायचो. त्यामुळे सगळ्या बहिणी मार खायच्या का, तर सगळे लाड माझेच असायचे. तुम्ही हे आम्हाला हे पण लाडके आहेत फार माझे. तुम्ही आम्हाला सगळ्यांना मंत्रमुग्ध केलेलं आहे, त्यामुळे प्रश्न काय विचारायचा आहे ते आम्हीच विसरून जातो. हा, माझा हाच स्वभाव आहे. आणि आरतीमध्ये म्हटलंय जे जे आले ते येथे रमले. माझा स्वभाव आहे. माझी एकदा नजर एखाद्या व्यक्तीवर पडली की ती व्यक्ती माझ्या प्रेमामध्ये पागल होते म्हणजे होतेच. जसं आता आपण सांगितलं आपल्याला आवडता छंद आहे, आणखीन तुम्ही सगळ्यांना आता कबुतराचं सांगायचं राहिलं की हां भाग्योदय मला सांगायला पाहिजे की. तर कबूतर पाळण्याचा छंद. मग आमच्या सगळ्या मित्रांनी कबूतर पाळली होती. माझ्याकडे जादा आले की त्या दुसऱ्या मित्राला द्यायचे. त्यावेळी काही परिस्थिती फार श्रीमंत नव्हती, पण एकमेकांना द्यायची कबूतर. आणि जर स्पर्धेमध्ये त्याचं कबूतर घेऊन आलो आम्ही, कुणी माझं जरी त्यांनी कुणी पळवलं, बोलायचं काहीच नाही. मग आमच्याकडे नर होता, एक खरबा कलरचा नर होता. त्याच्या पायात कडं वगैरे घातलेलं होतं. वरती आकाशामध्ये अजूनसुद्धा महाराज पक्षी उंच उडायला लागले की जे समजत नाही की हा कोण आहे म्हणून. मी इथून ओळखतो ते कबूतर आहे की आणखीन कोणी आहे ते. माझ्याकडे पायपर नावाचे कबूतर होतं. त्यानंतर साधे कबूतर होते. त्यानंतर इथे एक तुरा असणारं कबूतर असतं. कबुतराचे भरपूर 6-7 जाती आहेत. आणि हे काळे दिसतात हे पारवे आहेत, हे जंगली कबूतर. तर आमचा छंद होता की मित्रांची कबूतरं प्रत्येक ठिकाणी होती ना इथे गावामध्ये. मग ती कबूतरं वरती उडायला लागली आणि आमच्या घराजवळ वरून जाताना दिसली की मी माझ्याकडचा नर उडवायचो वरती. म्हणजे सगळ्यांचाच छंद होता, मी शिकवलं होतं. आणि माझा तो नर होता तो एक्सपर्ट होता. तो बरोबर घेऊन खाली यायचा. तो खाली यायला लागला आणि कबूतर तिकडे पळायला लागले की परत उठवायचा त्याला. असं करून त्याला दमवून त्या कळपात नेऊन सोडून द्यायचं. वरती हे सगळं आकाशात, आपण खालूनच बोंबलायचं, लक्षात घ्या. आणि आमच्या घराच्या छपरावर आली ती कबूतरं. मग कबुतरांना चणे जादा आवडतात आणि बाजरी जादा आवडते. तर त्यांना चणे वगैरे घातले, खाली येतात का बघितले, येईनात. मी समजलो की आता ही गडबड होणार, ही जाणार उडून. संध्याकाळ होईपर्यंत वाट बघितली. आमचा तो नर सारखा खाली यायचा. मी परत त्याला बाहेर काढायचो, वरती सोडायचं. आणि असं करून त्या कबुतरानं थांबवून ठेवली. आणि संध्याकाळ झाली. आता म्हटलं सापडणार. आता ते पकडायची होती म्हणून घराच्या वरती चढलो. चौसोपी कोकणातली घरं असतात तशी. पावसाळ्याचे दिवस होते. तर इकडून वरती चढलो, आड्यापर्यंत गेलो. आडं म्हणजे वरचा एकदम टॉप लेवलचा भाग असतो तो. तिथपर्यंत गेलो आणि जी घसरगुंडी खाली, घरावरून खाली पडलो. एक दगड नाकात घुसला, एक छातीत घुसला. हे बघितलं तर बाबा मारणार, कारण 7वी-8वीतला हा खेळ आहे ना प्रकार. दगड काढून टाकला. मी कशालाच घाबरत नाही. मला भीती हा प्रकार आयुष्यात कधी वाटतच नाही. खूप सुंदर प्रयोग होता हा. या निमित्ताने गुरुमौलींच्या थोडं अजून जवळ जाता आलं, त्यांना जवळून पाहता आलं. गुरु म्हणून ते कसे आहेत हे आपण पहिल्यापासून पाहत आलोय. परंतु ते एक लाडका मुलगा, एक समंजस पती, एक जबाबदार आणि तितकेच प्रेमळ पिता, जीवाला जीव लावणारा मित्र, असे अनेकविध रूपे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू पाहायला मिळाले. यानंतर वेळ होती ती खऱ्या सेलिब्रेशनची, म्हणजेच जन्मोत्सव सोहळ्याची. साऱ्यांना उत्सुकता होती की आज काय विशेष होणार आहे, कोणता आश्चर्याचा सुखद धक्का मिळणार आहे. यानंतर अप्रतिम असे भरतनाट्यम कलेचे सादरीकरण झाले. सोबत दाक्षिणात्य संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेले वादन सादर करण्यात आले.
यानंतर सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे गंगा आरती. थेट वाराणसीतील गंगाच इथे अवतरली की काय असा प्रश्न पडला हे नक्की. अहो, कारण वातावरणच असे भारावून गेले होते की साक्षात काशी विश्वेश्वर समोर आहे आणि ते भव्य दिव्य असे औक्षण संपूर्ण सुंदरगड जसा काय गंगा घाटमध्ये परावर्तित झाला. सर्वत्र फक्त दिवेच दिवे दिसत होते. आकाशात फटाक्यांची आतिषबाजी दिसत होती. एकीकडे आरती सुरू होती आणि सुंदरगडावरील उपस्थित हर एक जीवसृष्टी परमपूज्य स्वामीजींचे औक्षण करण्यात दंग होती. स्वामी प्रभु को प्रणाम, गंगा सा पावन तेरा नाम, कोटि कोटि है तुझे प्रणाम, जय सिया राम बोलो जय सिया राम. सर्वजण भावविभोर होऊन फक्त आपल्या देवाला गुरुमौलींना पाहण्यात रंगून गेले होते. ते अखंड दृश्य एखाद्या स्वर्गातल्या दृश्यापेक्षा कमी नाही भासणार. इतके सात्विक सौंदर्य या ठिकाणी ओसंडून वाहत होते. परमपूज्य स्वामीजी देखील हा सोहळा अतिशय कौतुकाने पाहत होते. समोरून येणाऱ्या प्रेमाचा स्वीकार करत होते. त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. यानंतर रोजच्या प्रथेप्रमाणे मुख्य मंदिरात गाभाणे घालण्यात आले. आज जन्मोत्सव आहे. परमपूज्य दादाश्रींना आणि आमच्या सर्वांच्या हृदयात निवास करणाऱ्या जगद्गुरूंना उदंड आयुष्य द्या. 22 ऑक्टोबर दुसरा दिवस उजाडला तो यज्ञशाळेतील लगबगीने. अहो, गुरुकृपानुग्रह यज्ञ सोहळा जो सुरू होणार होता. शेकडो किलोमीटर चालून या सर्व वसुंधरा पायदिंडी ज्या श्रींच्या पादुका वेगवेगळ्या उपपीठांहून घेऊन निघाल्या, त्याच पादुकांवर आज विधिवत या यज्ञातून संस्कार करण्यात आले. त्याचवेळी संतपीठावर परमपूज्य जगद्गुरु श्री धामयात्रींना दर्शन देत होते. सकळ इंद्रिया मन हे वडाळ, तुझे नादी लागावे, मंजुळ गोड तुझे नाम, सदा मुखी वसावे. त्यांच्याशी संवाद साधत स्वामीजींच्या हस्ते गुरुशक्ती पुन्हा प्रस्थापित करण्यात आली. पुढे संध्याकाळी 5ही पादुका नाथांच्या माहेरी संत शिरोमणी गजानन महाराजांच्या कुशीत जाऊन विसावल्या. भक्तों की भक्ति
23 ऑक्टोबर 2024. खरं तर परतीचा दिवस, परंतु संमिश्र भावना. कोणी प्रचंड खुश होत होते कारण श्रींच्या पादुका पुन्हा नवचैतन्य घेऊन सज्ज होत्या, तर एकीकडे काही जण दुःखी होते कारण पुन्हा एकदा आपल्या गुरुमौलींपासून दूर जे जाणार होते. आणि अगदी अशीच काहीशी अवस्था गुरुमौलींची देखील झाली असावी. पन्नासहून अधिक बसेसच्या ताफा सुंदरगडाच्या पायथ्याशी तयारच होत्या सर्व धामयात्रींना पुन्हा आपल्या पीठांवर सुखरूपपणे सोडण्यासाठी. एक एक करून सर्व यात्रिकी नियोजित बसमध्ये जाऊन बसले आणि संन्यासी शिष्य श्रद्धानंद महाराज व दिदीमा स्वरूप श्रुतींनी हिरवा झेंडा दाखवताच सगळ्या बसेस त्यांच्या त्यांच्या प्रवासाला निघाल्या. पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या भजनी रंगण्या, तुझेच केले आम्ही आता. नरेंद्र म्हणे विश्वनाथा, मंजुळ गोड तुझे नाम, सदा मुखी वसावे. मंजुळ गोड तुझे नाम. हळूहळू सर्व धामयात्री त्या त्या उपपीठांवर पोहोचले. सदा मुखी वसावे. मंजुळ गोड तुझे नाम, सदा मुखी वसावे. आणि 24 ऑक्टोबर 2024 या दिवशी पुन्हा एकदा उत्सव सुरू झाला, तो म्हणजे श्रींच्या पादुकांच्या पुनर्स्थापना या सोहळ्याचा. मुख्य पीठावर पुनश्च सिद्ध झालेल्या श्रींच्या पादुका प्रत्येक उपपीठांवर शास्त्रोक्त पद्धतीने अगदी धूमधडाक्यात पुनर्प्रस्थापित झाल्या. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली तर होतीच, परंतु यात्रिकी सुद्धा जल्लोषात सामील झाले होते. मग सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि भाविक स्वगृही परतले.